नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. आणि आज आहे धनतेरस. तर धनतेरसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर ब्लॉग यायला लेट होत आहे कारण थोडंसं कामात होती तर जमलंच नाही टाकायचं. तर आता आज धनतेरस आहे, तर धनतेरसच्या दिवशी मार्केटला वगैरे जायचं होतं म्हणून सकाळी लवकर सगळी कामं आवरली. मार्केटला गेलं की उशीर होत असतो म्हणून. तर मग कामं वगैरे लवकर आवरली, स्वयंपाकही करून घेतला. मग त्याच्यानंतरच लवकरच 10:30पर्यंत 11पर्यंत आम्ही घराच्या बाहेर निघालो आणि मार्केटमध्ये गेलो. त्याच्यानंतर हे पहिल्या दिवसाचं व्हिडिओ आहे, जे पहिल्या दिवशी लाईटिंग वगैरे बघायला गेलो होतो. त्याच्यानंतर रांगोळी वगैरे घेतली होती आणि धनतेरसच्या दिवशी भांडं खरेदी करायची असतात, तेही खरेदी केलेलं आहे. हे आदल्या दिवशी रांगोळी वगैरे घेऊन घेतली मी सगळे कलर, कारण मग सगळंच एकाच दिवशी नाही होत. दिवाळीचं असं असतं की एक केलं की एक वस्तू राहूनच जात असते. तर अशा पद्धतीने म्हणून 2-1 वेळा मार्केटला जावं लागलं होतं. पण गर्दी तुम्ही बघू शकताय, फुल मार्केट अशी भरलेली आहे. सगळे खरीदारी करण्यासाठी आलेले आहेत. दिवाळी म्हणजे खूप. नमस्कार मंडळी, तुमचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर सकाळपासून तुम्ही बघितलंच, मार्केटला वगैरे गेलं, सगळी कामं झाली. त्याच्यानंतर काय काय आणलं ते मी तुम्हाला आता म्हणजे व्हॉइस ओव्हर करणार आहे, त्याच्यामध्ये सांगणारच आहे, कारण पूजेची गडबड आहे थोडीशी. आणि पण एक तुम्हाला मी सांगते की बघा, इथेही आज धनतेरस आहे, त्याच्यासाठी इथे कुबेर पोटली बनवून घ्यायची आहे आपल्याला. कारण धनतेरसच्या दिवशी ही कुबेर पोटलीचं जे साहित्य आहे ते आणून आजच्याच दिवशी आणायचं आणि ते पूजेमध्ये ठेवायचं असतं. आणि याच्यापासून आपल्याला चांगला फायदा होत असतो. 4-5 दिवस अगं दिवाळी आहे, तर ते दिवाळीत रोज तर पोटलीची पूजा वगैरे करायची, त्याच्यावर मंत्रजप वगैरे झालं पाहिजे. हे मी व्हॉइस ओव्हर करता करता तुम्हाला सांगणारच आहे. पण साहित्य काय आहे ते बघून घ्या. इथे हे विष्णू कवडी म्हणतात ती घेतलेली आहे. तर इथे कुबेर यंत्र भेटतं, ते एक लघु छोटं नारळ असतं ते घेतलंय, काळी हळद, इथे नागकेशर आहेत हे 5, हे गुंजा आहे, सफेद गुंजा. त्याच्यानंतर इथे कमलगट्टा आहे, थोडीशी पिवळी सरसो घेतली आहे. मग लाल गुंजा घेतलेली आहे, हे बघा अशा पद्धतीने. हे मी सगळं आज मार्केटमधून आणलं, शॉपिंग केली. तर ही घेतली आहे. एलची घेतले आहेत 5. इथे लोंगा घेतले आहेत 5. याच्यामध्ये अजून मला व्हाईट कवडी आणि गोमती चक्र ठेवायचे आहे, ते तिकडे ठेवले. हे 2 ठेवायच्या वस्तू. त्याच्यानंतर ही पोटली छानपैकी पूजा करायची आज. एका हातामध्ये छान ते घेऊन त्याच्यावर माळा जप करायची आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र जपून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी जपायचा आहे. त्याच्यानंतर श्री सुक्तम आहे 16 वेळा, ते म्हणायचं आहे. आणि बाकीचे मंत्र सगळे 108 वेळा आपल्याला जप करून घ्यायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र सुद्धा 108 वेळा म्हणायचा आहे. तर अशा पद्धतीने ही पोटली तयार करायची आणि 4-5 दिवस याच्यावर पूर्ण मंत्र जप करायचे आहेत की जे सांगितले ते. आणि नंतर ही तिजोरीमध्ये किंवा आपल्या पैशाच्या जागी तुमचा व्यापार असेल त्याच्या गल्ल्याच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ही बनवून घ्यायची आहे. तर हे झालं. आता पूजेचं साहित्य काढून घेतले, तर पूजा वगैरे करते आणि दिव्यांमध्ये इथे वाता लावून घेत आहे मी. धनतेरस आहे, धनतेरसच्या दिवशी हे असे माठ वगैरे भरून ठेवलेत मी धान्याने वगैरे. हे माठ भरून घ्यायचे असतात, कलश ते घेऊन घेतलेले आहेत. सगळेजण 13 दिवे लावायचे असतात. धनतेरस म्हणजे 13 दिवे लावायचे आज घरात आणि सगळीकडे ठेवायचे. तर 13 दिव्यांपेक्षा जास्त आहे, थोडे 2-3 आपल्याला जसे जितके लागेल, पण 13 दिवे लावायचे. मी याच्यात ठेवून घेते आधी. त्याच्यानंतर पूजेचा सामान वगैरे काढून घेतला, म्हणजेच मांडणी वगैरे करायची होती. मग दिवे वगैरे लावून घ्यायचे होते आणि पूजेचं सगळं तसं तर थोडंफार काढलेलंच होतं, बाकीचं नाही असलं तरी पूजेचंही कितीही काढलं तरी 1-2 वस्तू राहूनच जात असते. तर अशा पद्धतीने पहिले ताटात सगळं पूजेचं साहित्य वगैरे घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता तिकडे जागा आता हॉलमध्ये नव्हती, मग बेडरूममध्ये जागा केली मी एका साईडला आणि तिथे मी पूजा वगैरे छोटीशी मांडून घेणार आहे. तर रांगोळी पाट वगैरे ठेवून घेतले. आधी स्वस्तिक काढले तांदळाने खाली पाटाच्या, त्याच्यानंतर पाट वगैरे ठेवले. तुम्ही काय चौरंग वगैरे ठेवू शकता. तर त्याच्यानंतर इथे रांगोळी वगैरे काढून घेत आहे मी. पाटाच्या अवतीभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे.
तर तीच काढून घेत आहे आणि छान साच्याने डिझाईन काढून घेतलेली आहे वेलांची. त्याच्यानंतर पाटावर कपडा वगैरे अंथरून दिला, कोरा कपडा वगैरे, तुम्ही लाल किंवा पिवळा कोणताही अंथरू शकतात. त्याच्यानंतर 2 फोटो ठेवून घेतलेले आहेत, विष्णू भगवान आणि लक्ष्मी. त्याच्यानंतर धन्वंतरी देवतेची आज पूजा केली जाते. तर धन्वंतरी देवता ही आयुर्वेदाशी संबंधित असते, कारण जेव्हा सागर मंथन झालं तेव्हा त्याच्यातून धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन बाहेर आले होते. नारायणांचाच अवतार आहे, पण बाहेर आले होते म्हणून त्याच्यासाठी धन्वंतरी देवतांची आपल्या आयु आरोग्य हे मिळवण्यासाठी धन्वंतरी देवतांची पूजा वगैरे केली जाते. पूजा धनासाठीच नसते, फक्त आपलं आयु आरोग्य आपलं जितकं चांगलं राहील तर आपण धन कमवतच राहणार आहेत, म्हणून धन्वंतरी देवतांची पूजा केली जाते. तर फक्त धनासाठीच नाही तर आयु आरोग्यासाठी पूजा होते. त्याच्यानंतर जे कलश आणले होते मातीचे छोटे छोटे 5 ते भरून घेतले होते मी इथे. त्याच्यामध्ये धान्य भरलं होतं. धान्य याच्यासाठी भरायचं की आपण जे शेतामध्ये पहिले पिकत होतं ते आधी देवाला अर्पण करत असावे, त्याच्यासाठी धान्य भरलं जात असावं. आणि निसर्गाबद्दल आपल्या प्रत्येक सणामध्ये निसर्गाशी निगडीत असतात प्रत्येक सण हा, आणि प्रत्येक वस्तूची आपण पूजा वगैरे करत असतो. तर तेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटावी, त्यांचा सन्मान व्हावा, वस्तू आपल्याला भेटत असते तिचा अपमान नाही व्हायला हवा, त्याच्यासाठीच आपण त्यांची पूजा वगैरे करत असतो. आणि हे असणं खूप छान आहे आणि सणांचा आपला अर्थही खूप छान आहे. खूप छान वाटतं असं सगळं. आणि म्हणजे आपण आपल्या ज्या रोजच्या जीवनात जे यूज करत असतो त्या वस्तूंसाठी सुद्धा इतके मोठे मोठे सण आणि हे साजरे होत असतात. हिंदू धर्मामध्ये खूप छान रिच्युअल आहेत सगळे. हेच आपली संस्कृती आहे भारतीय. तर त्याच्यानंतर दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत आणि दिवे आता मी सगळीकडे ठेवून घेणार आहे, गॅलरीमध्ये आणि त्या साईडला, आणि तुळशीमध्येही दिवा लावून दिलेला आहे. त्याच्यानंतर दोघी गॅलरीमध्ये दिवे वगैरे ठेवून घेणार आहे. पूजेच्या आधी म्हणजे मांडणी वगैरे करून घेतली, त्याच्यानंतर म्हटलं दिवे वगैरे लावल्यानंतरच पूजेला मी सुरुवात करत असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असंच केलं आहे मी. त्याच्यासाठी मग म्हटलं आधी दिवे लावून घेऊया. दिवे सगळीकडे प्रकट केले, मग त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे. आणि रांगोळीही काढली होती पलकने, अगदी छान आणि मस्त अशी रांगोळी. हे काम कमी असतं, मुली असले की आपलं भरपूर असं काम कमी होऊन जात असतं. तर पलक रांगोळीचं वगैरे सगळं सांभाळून घेते. रांगोळी काढायलाही तितकाच टाईम लागत असतो. तर त्याच्यानंतर मग सगळे दिवे वगैरे ठेवून आली आणि जे काही राहिलं होतं पूजेचं, आधी दिवा वगैरे लावून घेतला. अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणत्याही पूजेला आणि कोणत्याही कार्याला सुरुवात करत असतो. तर अशा पद्धतीने छोटीशी समई आहे ती लावून घेतली किंवा दिवा लावायचा, त्याची पूजा वगैरे करायची, शुभं करोती म्हणायचं. त्याच्यानंतर पूजेची सुरुवात करते मी. तर गणपती बाप्पांचं आधी आपण पूजन करत असतो, त्यांचीच आरती करत असतो, पूजा करत असतो, नंतर दुसऱ्या पूजेला सुरुवात होत असते. तर मग गणपती बाप्पांचंही अभिषेक वगैरे करून घेणार आहे मी. धन्वंतरी देवतांचा तर मूर्ती नाही आहे, पण फोटो आहे ना, त्याच्यावर फक्त आपल्याला फुलाने पाणी वगैरे थोडंसं शिंपडायचं असतं, दूध आणि पाणी बस. त्याच्यानंतर पुसून घ्यायचा आणि मग म्हणजे त्यांचं स्नान झालं असं समजायचं. कोणतीही पूजा मांडणी केलेली असली थोडंसं अगदी पाणी फुलाने छाटायचं, त्याच्यानंतरच ठेवायचं, पुढची पूजा करायची. मग गणपती बाप्पांचा अभिषेक केला. त्याच्यानंतर मूर्ती वगैरे होती, मग आपल्याकडे काही थोडंफार धन असेल ते ठेवायचं. आणि हे 5 माठ कलश मी इथे मातीचे ठेवले होते. त्याच्यानंतर जी कुबेर पोटली बनवणार होती तुम्हाला सांगितलं, तीही मी इथे डेस्कमध्ये ठेवलेली आहे. तिच्यावर जी सेवा करायची आहे ती आज करायची आहे आपल्याला, आणि पुढील 4-5 दिवसही केली, जोपर्यंत दिवाळी असते तोपर्यंत चालतं. तर त्याच्यानंतर पण पूजा आजच ठेवायचं असते ती कुबेर पोटली आजच्याच दिवशी, धनतेरसच्या दिवशी. तर तेही ठेवून घेतलेली आहे पूजेमध्ये. त्याच्यानंतर काही थोडेफार धान्य वगैरे ठेवलं. अशा पद्धतीने पूजेची मांडणी वगैरे करून घेतली होती मीने. आणि कलश मांडून घेतलेला होता. कलश तर आधी पूजेच्या आधी पाहिजेच आपल्याला. त्याच्यानंतर जे भांडे वगैरे आणले होते मार्केटमधून, धनतेरसच्या दिवशी काही भांडी वगैरे खरेदी केली जाते. अगदी चमचा जरी घेतला तुम्ही तरीही चालतं. तर इथे मी जे जरुरी असते वस्तू का अशा निमित्ताने नाही घेतली जात, पण
जेव्हा धनतेरसच्या दिवशी काही घ्यायचं असतं ना, मी तेव्हाच घेऊन घेत असते. काही छोटी मोठी 1-2 पातेले, बाऊल, छोटे छोटे वाट्या वगैरे घेतल्या होत्या. त्याच्यानंतर एक छान मोठी कढई घेतलेली आहे. स्टीलची न घेता मी धातूचीच घेतली, कारण आपल्याला काही रोज करायचं नाही आहे. चांगलं नसतं, पण ते कधीतरी करायचं असतं. पण त्याच्यात काय असतं, भाजी वगैरे जळत नाही. त्याच्यामुळे मग मोठी मी धातूची कढई वगैरे घेऊन घेतलेली आहे. कारण जास्त कोणी पाहुणे वगैरे आले की घरी मग भाजी वगैरे कशात बनवायची हा प्रश्न पडतो, कारण छोटी छोटी कढई आहे त्याच्यामुळे. तर मग एक मोठी घेतली आहे. कधीही कामातील अशा निमित्ताने मी ती घेऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळी पूजा वगैरे करून झाली. पूजा वगैरे खूप मोठी असते, ते सगळं नाही दाखवू शकत तुम्हाला मी. त्याच्यानंतर मग आता आरतीची तयारी वगैरे, म्हणजे आरती वगैरे करून घेत आहे मी. ते आरती अशा पद्धतीने इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आरती करून घेतली, छान कर्पूर आरतीही करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने पूजा मांडणी वगैरे करून घेतली होती. पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं, अभिषेक करून घ्यायचा. आणि बघू शकता ही भांडी घेतली होती. पूजेची ही ताट आहे ना, ते मी आधीचा होता, खराब झाला होता, तो दिला, तो आणलेला होता, तो आदल्या दिवशी घेतलेला होता. आणि हे बाकीचे जे आहे ते धनतेरसच्या दिवशी घेतलेलं आहे. पण म्हटलं चला त्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढूया पूजेचं ताट, पण आज पूजा करायला ठेवून देऊया. तर मग अशा पद्धतीने धनतेरसची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि खूप छान आणि मस्त अशी पूजा मांडणी झाली होती. आणि छान पूजा वगैरे झाली. आणि काही मंत्र जप आपल्याला काही करायचे आहेत ना, ते मी नंतर करून घेत असते, कारण पूजेच्या टायमाला खूप घाई असते. नंतर मग थोडेफार घरातलं सगळं हे झालं कामं की नंतर इथे यमांचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे अपमृत्यूसाठी. त्याच्यानंतर ते काम आहे. अशा पद्धतीने पूजा मांडल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर तो दिवाही लावायचा असतो घराच्या बाहेर. त्याच्या आधी म्हटलं चला पूजा करून घेऊया, आणि जी सेवा करायची आहे ती मी नंतर करणार आहे. कारण नंतर याच्यासाठी की आत्ता टाईम नसतो, आता भरपूर कामं असतात. मग घरातल्यांना जेवणाचे वगैरे सगळं त्यांचं झालं की नंतर आपल्याला काम नसतं. मग त्याच्यावर तेव्हा निवांत असं छानपैकी सेवा, मंत्र जप वगैरे सगळं छान आरामात होत असतं. तर आता इथे मी सगळं झालं आहे, किचनमध्ये आली. त्याच्यानंतर दिवा बनवायचा आहे, म्हणून म्हटलं चला थोडंसं पीठ भिजवून घेऊया. आणि ते पीठ दिवा बनवण्यासाठी मीठ न टाकता तो दिवा आपल्याला भिजून लावून घ्यायचा असतो. तर तो दिवा मी इथे लावून घेणार आहे. तो दिवा बनवून घेत आहे मी. आधी मी खाली जायची लावायला, पण म्हटलं चला दाराच्या बाहेर लावून घेऊया, आणि मग नंतर आपल्याला तो विजला की नंतर तो टाकता येतो बाहेर, किंवा मग डस्टबिनमध्ये तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी इथे यमाचा दिवाही लावून घेत असते, कारण आपल्याला घरात कोणालाही अपमृत्यू येऊ नये, म्हणजे कोणाचंही कशानेही मृत्यू होऊ नये, त्याच्यासाठी हा दिवा लावायचा असतो. आणि प्रार्थना करायची असते यमदेवतांना त्याच्यासाठी, म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे केव्हाही आपलं काही होऊ नये याच्यासाठी यमदेवतेची पूजा आजच्या दिवशी केली जाते. तर या पद्धतीने दिवे बनवायचे. 2 मुटके बनवले आहेत, साईडला ठेवले आहेत, आणि ते घराच्या बाहेर जाऊन मी तो दिवा लावून घेतलेला आहे. दक्षिणेला तोंड करून बसायचं आणि लावायचं आहे. आणि दक्षिणेला पूजा करून घ्यायची आहे यमदेवतेची. त्यांना हळदी कुंकू, म्हणजे सौभाग्य अलंकार वाहून प्रत्येक देवाची आपण पूजा करायची असते. तर ती फुलं ठेवायचे. अशा पद्धतीने दिवा मी ताटात ठेवला आहे, फुलं टाकून घेतलेले आहेत, त्याच्यावर दिवा ठेवला आहे पिठाचं भिजून. तर अशा पद्धतीने पूजा करून घेतली, आणि अशा पद्धतीने मी दिवा वगैरे लावून घेत असते. साडी घातली होती म्हणून खाली नाही बसली, तिथे शिडी आहे, शिडीवर बसून घेतलं होतं मी. तर दिवा वगैरे लावून घेतला, आणि त्याच्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पूजा वगैरे करून घेतली. आमच्या घरात सगळ्यांना चिरायू दे, कोणालाही अपमृत्यू येऊ नको देऊ, ही प्रार्थना वगैरे करून घ्यायची आहे. तर ती करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने दिवा वगैरे लावून घेतला, आणि ह्याच पद्धतीने मी धनतेरस वगैरे साजरी करत असते. तर माझ्या पद्धतीने मी कोणत्या पद्धतीने धनतेरस वगैरे साजरी होते आमच्या घरी, तर ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि ही रांगोळी बघू शकता किती सुंदर आणि मस्त असं इंटरेस्ट छान दिसतं आहे. दिवे वगैरे लावून घेतलेले होते. तर अशा पद्धतीने झालेली आहे धनतेरस साजरी. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि जरूर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दरेक व्हिडिओची छान नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भेटत राहील. तर अशा पद्धतीने मांडणी आणि यमाचा दिवा लावलेला आहे. तर अशी छान पूजा वगैरे करून घेतली होती. अशा पद्धतीने साजरा झाला आणि अशाच पद्धतीने मी दरवर्षी करत असते. तर झालेलं आहे पूजा वगैरे करून. तर चला, पूजा वगैरे करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने धनतेरसचा दिवस जो आहे तो साजरा केलेला आहे. तर साध्या सिंपल पद्धतीने आपली जी पद्धत असेल त्या पद्धतीने केलेला आहे आणि अशी छान पूजेची मांडणी वगैरे करून घेतली होती. तर अशा पद्धतीने मी धनतेरसची पूजा वगैरे करत असते. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. आणि प्लीज चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि मला कमेंट नक्की करा. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने तुम्ही धनतेरस साजरी करत असता. तर मी अशा पद्धतीने करत असते. तुम्हाला आवडलं असेल तर जरूर प्लीज एक लाईक झालंच पाहिजे.